पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव दवाखाने आणि दुखणी पुढे चालू. बाकीचे पेशंट अशी फेकाफेक करीत नसत, पण प्रेमाने भाज्या खाणारे अगदीच विरळा. पाणी नाही, भाज्या नाहीत, कोरडी भाजणारी हवा. एखाद्याने इमसाक म्हणजे बद्धकोष्ठ होतो म्हणून तक्रार केली नाही तरच आम्हाला काही वावगं वाटे. सैन्य पोटावर चालतात असं ऐकलं होतं, पण तिथे पोट न चालणारी सेना रोजच आमच्यावर चाल करून येत असे. राहतं घर कितीही पक्क आणि सोयीचं असलं तरी सौदींना तंबूत राहायची फारच तल्लफ येते. गालीचे पसरून, लोड तक्क्यावर रेलून, मित्रांबरोबर गप्पा मारत तंबूमध्ये तासन तास बसणं हे स्वर्ग सुखाहून रेसभरही उणं वाटत नाही त्यांना. त्यावेळी ते हुक्का पितात, मपखाऱ्यातून उदाचा धूप घेतात, घोटलेल्या कॉफीचा आणि वेलचीचा कोळशाच्या शेगडीवर आटीव अर्क करतात. तंबू हिटेड नसला तर मग थंडीच्या दिवसामध्ये तंबूची कणात बंद ठेवून हे सगळं चालत राहतं. आता त्या ज्वलनाने बंद तंबूमध्ये हळूहळू कार्बन मोनॉक्साईड बनतो आणि मग खद्राच्या कडक हिवाळ्यामध्ये दरवर्षी एखादी तरी कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंगची केस येत असे. एक 14 वर्षाचा जासिम दमेकरी होता. वाळूचं वादळ झालं किंवा विशिष्ट गवताला फुलं आली की त्याला ॲलर्जीचा त्रास व्हायचा. एखाद दुसरा दिवस वॉर्डामध्ये औषध पाणी झालं की तो बरा होऊन पुन्हा शाळेत जायला मोकळा होई. एका रात्री कॉल आला. जासिमला श्वासोच्छवासाला त्रास होतोय, त्याला बराच तापही आलाय. आता जासिमला ताप का बरं यावा बघू, व्हायरल इन्फेक्शन असेल बहुतेक असं म्हणत मी इमर्जन्सीत गेले. तपासायला म्हणून त्याचा शर्ट काढला तर छातीवर भली थोरली चिघळलेली जखम दिसली. ती कब्बी आहे दक्तुरा. कब्बी म्हणजे डाग. माझ्या छातीला नेहमी नेहमी ॲलर्जीचा श्वासाचा त्रास होतो ना, म्हणून आमच्या कबिल्याच्या मोठ्या माणसांनी तिथे डाग दिलेत. त्यांनी दमा जातो. त्याला भरती केलं. दम्यावर आणि जखमेवर इलाज केले गेले. दमा नेहमीसारखा 2 दिवसामध्ये आटोक्यात आला, पण जखमेचं इन्फेक्शन बरं होऊन ते भरायला महिना लागला आणि तेवढा वेळ त्याची शाळा बुडाली. हे डाग द्यायचे छापे चांगले चांदीच्या रुपया एवढे मोठे असतात. छातीवर त्यांनी तसा धगधगता छापा 4-5 ठिकाणी दाबून धरला होता. हो, एखाद्या तान्हुल्याचं पोट बिघडलं तर त्याला सुद्धा या रुपयाभर छाप्यांनी पुन्हा पुन्हा डागतात. त्या इवलुशा पोटांची पातळ नाजूक त्वचा सगळी जळून जाते. मग असली जखम चिघळली की त्या बाळाच्या जीवालाही अपाय होऊ शकतो आणि ती बिनबोफाट बरी झाली तरी तो पोटभर वण जन्मभर टिकतो. एका बुरखाधारी बाईने हातावर उचलून आणलेलं 5-6 वर्षाच्या निश्चेष्ट मुलाचं गाठोडं तिने इमर्जन्सी रूमच्या काउंटरवरच ठेवलं. ते मूल फणफणत होतं. त्याच्या कोरड्या ठणठणीत त्वचेवर तापाची लाली चढली होती. या दक्तूर. हा बाहेर उन्हामध्ये फुटबॉल खेळत होता आणि तिथेच कोसळला. त्या मोठ्याने बघितलं म्हणून तशीच घेऊन आली, ती शांतपणे म्हणाली. इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर अबू बकरनी आणखी काही विचारलं नाही. त्या आई इतक्याच शांतपणे तो उठला. त्याने मुलाला ऑक्सिजन चालू केला. थर्मामीटर लावून नोंद केली. मग तपासासाठी रक्त घेतलं आणि दोन्ही बाजूंना सलाईन सुरू केलं. तोपर्यंत नर्स मरियमनी तिथल्या मोठ्या सिंकचं भोग बंद करून सिंक भरायला मोठा नळ सोडला. त्या आईनी त्या मुलाला त्या पाण्यामध्ये बस्त धरलं. त्याच्या मानेला तोंडाला ती ते नळाचं पाणी लावत राहिली. मरियमनी पंखा लावला आणि त्याचा झोत त्या मुलावर रोखला. डॉक्टर असून सुद्धा मुंबईच्या दमट हवेतून आलेली मी वाळवंटात नवशिकी असलेली हे उपाय पहिल्यांदाच बघत होते. दुसऱ्याच पेशंटला तपासायला गेले होते हे खरं, पण हेच मात्र बघत राहिले. थोड्या वेळाने ते मूल हालचाल करायला लागलं. सावध झालं आणि मग त्याच आईने त्याच नळाचं पाणी पेला पेला पाणी त्याला पुन्हा पुन्हा पाजलं. 4थ्या पेल्यानंतर ते मूल आईकडे बघून हसलं. आई नर्सकडे बघून हसली आणि डॉक्टर अबू बकरकडे बघून म्हणाली, या अल्ला या दक्तूर, चल चल झालं डॉक्टर. मग डॉक्टर अबू बकरने तयार केलेले कागद तिच्या हातात ठेवले.
मग अवाक उभ्या राहिलेल्या माझ्याकडे वळून तो म्हणाला, उष्माघात झालाय त्याला. 1-2 दिवसात वॉर्डात नजर ठेवतील त्याच्यावर. पण नळाच्या पाण्यानेच बरा झालाय तो. मनात आलं, औषधं नळ घे त्याला. अरे अहो 7 मुलं आहेत त्याला. त्यातली मोठी 4 रस्त्यावर खेळत असतात भर उन्हाळ्यात. प्रत्येकाला एकदा दोनदा तरी उष्माघात झालेला आहे. तिला सगळं माहितीये. नशीब इमाने इतबारे इथे आणते. उष्माघाताने लहान मुलांच्या किडनीला तसंच मेंदूला गंभीर इजा होऊ शकते. हृदयाचे ठोके अनियमित होतात. दरवेळी मुलांचे डॉक्टर तिला हे त्यांच्या परीने समजावून सांगतात. इन्शाल्लाह म्हणजे देवाच्या इच्छेने कधीतरी लागेल ती काळजी घ्यायला असं त्यांना वाटतं. खद्राची बाळं अल्लाच राखतो. वाळवंटातल्या थोरल्या उघड्या ट्रकमध्ये एकतर मेंढरं तरी भरलेली असतात, नाहीतर मळलेल्या पोरांची लेंढरं. एखाद्याला काही दुखणं झालं की हे सगळं लेंढार इमर्जन्सीमध्ये आणलं जाईल. हा महम्मद, याचा कान दुखतो. हा हम्माद, याचं पोट दुखतं. या बाबा, मी हम्माद नाही, मी रिदा. तेच ते, हा तरबोस. पण हा मंगोल आहे, म्हणजे डाऊन सिंड्रोम झालेला आहे. मंगोल अगदी खराब, त्याचं सोडा. हा गाथा, याला खोकला झालाय. ही मुशाया, हिला गेले 10 दिवस ताप आहे. या मुलांना बघून सवड झाली तर मग बघा जरा हिला. अशा वेळी मुशाया तापाने फणफणलेली असे आणि कुठलाही डॉक्टर आधी तिचीच काळजी घेई. त्या बापाने सांगितलेला क्रम तंतोतंत पाळणं अशक्य होतं. एकदा भर उन्हाळ्यात एक बाप आपल्या 2 आणि 4 वर्षांच्या 2 मुलांना गाडीतून फिरायला म्हणून निघाला. वाटेत तो आपल्या बँकेत गेला. जाताना गाडीच्या दारखिडक्या त्यांनी लावून घेतल्या आणि मुलं गाडीतच राहिली. बँकेमध्ये बापाला त्याचा भेटला दोस्त. हे दोघे मिळून बँकेच्या दुसऱ्याच दरवाजाने बाहेर पडले आणि त्या मित्राच्या गाडीतून मित्राच्या घरी गेले. तिथे हा बाप जेवला, वामकुक्षी केला. मग हे दोघं फिरायला गेले आणि तिथून त्या मित्रांनी बापाला त्याच्या घरी सोडलं. बायकोने विचारलं, मुलं कुठे आहेत? तेव्हा त्याला ती बंद गाडीत उन्हात सोडून दिलेली मुलं आठवली. तो चालत चालत त्यांना बघायला गेला आणि ती हालेनात म्हणून त्यांना तो इमर्जन्सी मध्ये घेऊन आला. काही आठवणी मनातून घासून पुसून नाहीशा कराव्याशा वाटतात, त्यातलीच ही एक. खद्राच्या एका आजोबांना दम्याचा जबरदस्त त्रास होत होता. त्यांना इमर्जन्सीत आणलं होतं. पण डॉक्टरांना त्यांच्यापर्यंत पोचताच येईना. 100च्या वर माणसं आजोबांच्या खोलीत घुसली होती. अगदी मुंगी शिरायला वाव नव्हता. अरे अरे अरे, काय चाललंय? असे इथे घोळका करू नका बरं. फक्त आजोबांचे जे अगदी जवळचे नातेवाईक असतील तेवढेच थांबू दे तिथे. बाकी सगळ्यांनी बाहेर चला. अरे आजोबांना श्वास सुद्धा घेता येत नाहीये. तुम्ही असे तुटून पडू नका. चला चला बाहेर चला. सिक्युरिटी गार्डच्या रागावण्याकडे, त्याच्या हतबल दंडुक्याकडे एकजुटीने दुर्लक्ष झालं. तिथे जमलेली 5,000 नातवंड पंतवंड मुलं हे सगळे आजोबांचे अगदी जवळचेच नातेवाईक होते. आणि आता ही आजोबांची शेवटची भेट अशी त्या समस्त सख्या मांदियाळीची खात्री होती. आणि अशा वेळी अब्बूला सोडून दूर हटायची कुणालाही इच्छा नव्हती. नर्स मरियमनी घोळक्याचा घोळ बरोबर ताडला. हे बघा खालेद, तू एकटाच इथे थांब. अब्बूंचं थोडं औषध पाणी झालं ना की त्यांना बरं वाटेल. आणि बाकीचे सगळे नंतर इथे आले ना तरी काही हरकत नाही. पण आता इतकी गडबड केली तर मग अब्बूंना औषध देताना आमच्याकडनं चूक-बीक झाली तर? आजोबांना बरं वाटेल असं जाणत्या मरियमच्या तोंडून ठामपणे ऐकल्यामुळे ते मायेचे जीव अब्बूंना विसंबायला धजले. शिवाय खालेदला नावानिशी हाक मारल्यामुळे नेमकं कुणी थांबायचं याचाही अधिकृत निवाडा झाला. आणि त्या कर्तृत्ववान आजोबांचे तपास इलाज व्यवस्थित पार पडले. खद्रामधली अशीच एक वडाणी बाई आपल्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन इमर्जन्सीत आली. या दत्तूर, हिच्या घशात हा मोठा मणी अडकला होता. अहो तिला श्वास घेता येईना. पण मी परवा टीव्हीवर कार्यक्रम बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी अशा वेळी काय करायचं हा उपाय शिकवला होता. हाय मलिश नाव ना त्याचं. मी तो केला, मणी बाहेर आला. आता ती बरी आहे. पण एकदा बघा तुम्ही तुमच्या नजरेने. तिथल्या टीव्हीवरून
सतत अशी प्रकृती संबंधीची जनजागृती चालू असते. त्यामुळे अगदी काला अक्षर ऊंट बराबर वाल्या बेदूंचे प्रश्न देखील अद्ययावत ज्ञानावर आधारित असतात. नीट उत्तर द्यायचं तर डॉक्टरांना जागतिक ज्ञानपट्ट्यावर सतत धावत राहावं लागतं. मी नुकतीच सुट्टीवरून आले होते. येण्याच्या आदल्याच आठवड्यामध्ये बातमी वाचली होती की मुंबईतल्या एका डॉक्टर कुटुंबातली एवढीच मुलगी घशामध्ये असाच मणी अडकून दगावली होती. तिच्या सुशिक्षित आजीला हा हाय मलाईश उपाय काही माहीत नव्हता. त्या मुलीचे दिवस संपले. आपल्या टीव्हीवरच्या सासू सुनांचे कधी संपणार कोण जाणे. आमच्याकडे नवीन आलेल्या एका डॉक्टरांनी वाफियाला वरवर तपासून मत दिलं. या मुलीला कधी डोळे नव्हतेच, नुसत्या खाचाच आहे तिला, जन्मांध आहे ही. त्याला कुणी आणि कशाला तिथे बोलावतं माहिती नाही, पण मी वाद न घालता उपाय सुरू केले. वाफिया ही 14 वर्षांची चांगली डोळस पेशंट. तिला मधुमेह होता. तिच्या रक्तातली साखर वेड्यासारखी कधी फार वर तर कधी अतिशय खाली धाव घेत असे. तिला फक्त इन्शुलिनचाच लगाम लागू शके. दिवसातून कमीत कमी 3 इंजेक्शन घेणं अत्यावश्यक होतं. वाफियाचं घर म्हणजे होता तंबू, दूर वाळवंटात कुठेतरी. तिथून रोज 3 वेळा हॉस्पिटलमध्ये येणं तिला काही जमत नसे. म्हणून तिची आई आणि भाऊ इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायला शिकले होते. त्यांना इन्शुलिन मोजायची पद्धत मी व्यवस्थित समजावून दिली होती. याला आता 2 आठवडे झाले होते आणि आज वाफिया ही अशी आली होती. तिच्या रक्तात साखर आणि विषारी पदार्थ भयंकर वाढले होते. शरीरातलं बरचसं पाणी साखरेबरोबर लघवीतून वाहून गेलं होतं. अंगांग सुकून डोळ्यांचे गोल पार खोल गेल्यामुळे तिथे खाचा असल्याचा भास होत होता. 2-4 दिवसांनी वाफिया बरी झाली. मी तिच्या भावाच्या इंजेक्शन पद्धतीची परीक्षा घेतली. त्यात अजिबात चूक नव्हती. मग बिनसलं कुठे? त्या भावाला मोठी गंमत वाटत होती. दत्तुरा, तुझं हे इंजेक्शन किती गार असतं. आमच्या वाळवंटातल्या उष्म्यानी तू दिलेलं इंजेक्शन कसं गरमागरम होतं. का? तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवत ते? फ्रीज म्हणजे ते बर्फाचं कपाट. ते विजेवर चालतं ना दत्तुरा. आमच्या तंबूत वीज कुठे आहे? उष्म्याने कुचकामी झालेलं इन्शुलिनच्या बाटलीतलं पाणी नित्य नेमाने तो टोचत होता. मग तिला त्याचा काय उपयोग होणार? खजूर हे देवानी खास अरबांच्यासाठी निर्माण केलेलं चॉकलेट आहे. हा प्रसाद ही माणसं कुठल्याही वेळी कशाच्याही सोबत कुठल्याही बहाण्याने ग्रहण करतात. तुला मधुमेह आहे, तू खजूर खाऊ नकोस असं अरबाला सांगणं म्हणजे अन्यायाचा कळस आहे. पण त्यांनी तो खाल्ला की रक्तातली साखर शिखर गाठते. या दोघांचा सुवर्ण मध्य गाठून द्यायला डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. ही झाली रोजची गोष्ट. रमादान मधल्या उपवासात तर काय दिवस रात्रीची उलथापालथच झालेली असते. आजारी माणसांनी उपवास करू नये अशी सूट असते. पण रात्री घरामध्ये खास रमादानची पंचपक्वान्न नवे शतपक्वान्न शिजतात. सारा आसमंत घमघमत असतो. अशा वेळी तिथेच राहून जीभ आवरायला प्रत्येक जण जितेंद्रिय थोडाच असतो. मग ती साखर आज कळसुबाई तर उद्या कांचनगंगा सर करीत जाते. याशिवाय काही जण असतात मधुमेहाला आजारच न मानणारे. ते दिवसा निर्जळी उपास करतात आणि रात्री त्यांना पथ्याचं भान राहत नाही. असे 2-3 दिवस लोटले की मग त्यांचं भान खरोखरच हरपतं. पुन्हा शुद्धीवर आले की आहेच ये रे माझ्या मागल्या. मधुमेह आणि गर्भारपण यांची खतरनाक जोडी सुद्धा आमच्या खदरावर फिदा होती. त्यातल्या चौघींच्या 4 तऱ्हा. दत्तुरा, मी काय सततच गरोदर असते. मी माझं खाणं पिणं त्याच्यासाठी कमी जास्त नाही बाबा करणार. सामी याने मला ठणकावून सुनावलं. मी माझ्या पोटातल्या बाळाला काही कमी पडू देत नाही हा. मी भरपूर खाणार. सोबत हब्बा बरका म्हणजे कलौंजी खाल्ली की झालं. माझ्या बाळाची कशाला तुला काळजी? आबिदा खेकसली. दिवस गेल्याचे कळलं की मुनिरा 4 दिवस तुडुंब खाई आणि मग 4 दिवस कडकडीत लंघन करी. तिच्यामध्ये ती बेरीज वजाबाकी बरोबर होती. शरीरशास्त्राच्या खऱ्या कोष्टकांशी तिला काही देणं घाणं नव्हतं. आलिया ही तिशीतली बाई आपल्या आजाराबाबत जागरूक होती. पोटातल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून गरोदरपणामध्ये अगदी व्यवस्थित काळजी घेत असे.
पण बाळंत झाली रे झाली की अक्षरशः बका बका खात असे. पुढचे 3-4 महिने तिचा खात्या राक्षस होई. मग काय तिला पुन्हा दिवस जात. त्या मधल्या राक्षसी दिवसांचं सावट पुढल्या बाळावर पडू शकतं हे तिला समजतच नसे. वेदूंचे रोटी-बेटी व्यवहार शक्यतो जमातीतल्या जमातीमध्येच होतात आणि चुलत, मावस, आते, मामे, भावंडांची लग्न होतात. आई-बाप अगदी जवळच्या नात्यातले असतात. त्यामुळे आनुवंशिक रोग बळावत जातात. अशा रोगांचे पेशंट्स इथे खूप असतात. सिकल सेल अनिमिया म्हणजे लाल रक्तपेशी कोयत्यासारख्या वाकड्या होऊन फुटण्याचा आजार. वाकड्या झालेल्या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकून बसतात. पुढे रक्त पोचत नाही. असह्य दुखतं. सौदी अरेबियाच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यावर या आजाराचा पगडा आहे. भारतातही आजार आहे, पण तो सौदीच्या मानाने खूप कमी आहे. खत्राला हे रोगी असे काही कळवळत येत की त्या दुखीसाठी त्यांना मॉर्फिन सारखी जालिम औषधच द्यावी लागत. फावा बीन्स म्हणजे फुल मदमिस नावाच्या चण्यासारख्या दाण्यांपासून सौदीमध्ये रगडा, मिसळ, दाबेली, झुणका यांच्या समान काहीतरी चटकमटक खाऊ बनवतात. तिथल्या एका आजारामध्ये या दाण्याचा परिणाम होऊन रक्तपेशी फुटतात. त्याला इथली माणसं फुलाचा रक्तक्षय म्हणतात. माझ्या कागदावर लिहून ठेव दत्तूर, मला फूल चालत नाहीत, नाहीतर नाश्त्यात देतील पाठवून. कुठल्या तरी दूरच्या खेड्यातून आलेल्या अडाणी अझीजाला देखील आपल्या नाजूक रक्तपेशी फुलांनी फुटतात हे नेमकं माहीत होतं. अनेक रक्तपेशी अशा फुटल्या की त्यांच्यातलं हिमोग्लोबिन मोठ्या प्रमाणात बाहेर येतं. त्यामुळे पित्ताशयात खडे होतात. पित्ताचा ओघ अडतो. एक वेगळ्या प्रकारची कावीळ होते. पित्ताशयाला सूज आली की ताप येतो, दुखतं. ऑपरेशन शिवाय दुर्बिणीतून हे खडे काढणं हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टचं म्हणजे यांचं काम. म्हणूनच आम्ही या वाळवंटात टिकून आहोत. आमच्या दृष्टीने ह्या खड्यांचं मोल हिऱ्या इतकंच आहे. सततच्या वाळूच्या वादळामध्ये नाक झाकायला नकाब आणि धोतरा अपुरे पडतात. वाळूचे कण फुफ्फुसापर्यंत घुसतात आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दमा बेधू लोकांच्या मध्ये होतो. या संस्कृतीत भिनलेला शिशा म्हणजे हुक्का ओढण्याचा प्रघात या दम्याला खतपाणी देतो. शुक्रियाला असाच दमा होता. ही 65ची बाई सदा निळसरच दिसत असे. त्यातल्या त्यात बरी असताना सुद्धा तिला स्वतःची रोजची कामं स्वतः करणं हे जमतच नसे. तिला घरी सुद्धा ऑक्सिजन दिला तर ती अधिक बरी राहण्याची, अधिक जगण्याची शक्यता होती. हे सगळं तिच्या मुलांना समजावून दिलं. ऑक्सिजन सकट तिला घरी पाठवली आणि त्या संबंधी घ्यायची सगळी खबरदारी त्या पूर्ण कुटुंबाला पुन्हा पुन्हा बजावून सांगितली. 4च दिवसांनी, डॉक्टर कळलं का तुम्हाला? शुक्रिया 100% होरपळलीये. तिच्या घरी आग लागली म्हणे, नर्स एल्सम्मा सांगत आली. मी धावतच बर्न्स युनिटमध्ये गेले. शुक्रियाची मुलं तिथे जमली होती. दत्तुरा, गैरसमज करून घेऊ नको. आम्ही कुणीही तिच्या खोलीशी विस्तव नेला नाही. पण तिची तिलाच हुक्का ओढायची लहर आली. आम्ही हुक्का देत नाही हे कळल्यावर तिने भेटायला आलेल्या शेजारणीकडून सिगारेट मागून घेतली. नशीब ती शेजारीण असताना शिलगावली नाही, नाहीतर ती शेजारीण भाजल्याचं पाप आमच्या माथी आलं असतं. वाऱ्याबरोबर वेगाने येणारे तापलेले वाळूचे कण माणसांच्या, जनावरांच्या डोळ्यात फुलं गोंतात. त्यांच्यासोबत जंतू येतात. त्यांच्यामुळे ट्रॅकोमासारखे वर्षानुवर्ष धुवसणारे डोळ्यांचे आजार होतात. परिणामी वाळवंटात राहणाऱ्या बऱ्याचशा म्हाताऱ्यांचे डोळे मिचमिचे आणि अधू झालेले असतात. असले डोळ्यांचे आजार आणि आनुवंशिक मधुमेहाचा परिणाम यामुळे तरुण माणसात, लहान मुलात देखील दृष्टीदोषाचं प्रमाण मोठं आहे. गेल्या पिढीच्या डोळ्यात तर देवीचे वणपण असायचे. अशा मुलांना नेहमीच्या शाळेत शिकणं कठीण जातं. पण मग धर्म त्यांच्या पाठीशी उभा राहतो. धार्मिक शिक्षणात पाठांतरावर भर असतो. धर्मगुरूंचं पठण ऐकून ऐकून ती मुलं सगळं मुखोद्गत करतात. त्यांचं कौतुक केलं जातं. सारं जीवन धर्माला वाहून ती उत्तम धर्मगुरू बनतात. आणि म्हणूनच तिथल्या धर्मगुरूंमध्ये आंधळेपणाचं प्रमाण फार मोठं आहे, पण त्यांचा मानही फार मोठा आहे. वाळूमध्ये माणसांखेरीज बाकीही प्राणी राहतात. सरडे, मोठाले किडे, विंचू, सरपणासाठी वापरल्या जाणाऱ्या खुरट्या झुडपांच्या बुडाशी सापांच्या भेंडोळ्यांचा गुंता असतो.
माणसाचं वाकडं पाऊल इथे जराही खपवून घेतलं जात नाही. त्यातल्या त्यात विंचू कमीत कमी क्षमाशील. एक दिवसाआड एखादा तरी वृश्चिक दंश इमर्जन्सीत येतोच. याखेरीज खास वाळूमधल्या भुऱ्या रंगाच्या वाळू माश्या असतात. आपल्याकडे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये एक काळा आजार असतो. वाळू माशा चावून होणाऱ्या इथला त्वचेचा आजार त्याचाच भाऊ आहे. त्या वाळवंटातल्या सगळ्या रहिवाशांना, डॉक्टर्सना, नर्सेसना हा आजार कधी ना कधीतरी झालेला असतोच. लहानपणी कॉमिक्समध्ये दुष्टांच्या हनुवट्यांवर वेताळाच्या अंगठीची खूण उमटलेली दाखवत असत. सौदीमधल्या वाळवंटात राहणाऱ्या, काम करणाऱ्या सुष्टांच्या देखील गाली, ओटी, मानेवर, हनवट्यांवर या काळ्या वेताळाच्या मुद्रा जन्मभर दिसत असतात. माणसं, उंट, मेंढरं, बकऱ्या हे वाळवंटातले सगळे प्राणी ही सगळी एकाच देवाची लेकरं आहेत याची ग्वाही द्यायला या सगळ्या जाती एक आजार एकमेकीत प्रेमाने वाटून घेतात. ब्रुसेलोसिस किंवा माल्टा बेटावरचा ताप किंवा अरबीत हुम्मा माल्लेया हा ताप आणि त्याची अंगदुखी कित्येक दिवस चालू राहतात. साधारणपणे आजारी शेळ्या मेंढ्यांचं दूध न उकळता पिण्यात आलं की ह्या तापाची लागण होते. सौदी सरकारने या तापाचा नायनाट करण्यासाठी जंग पछाडले. बर्ड फ्लू साठी जशा कोंबड्या मारतात तसे सगळे आजारी उंट सुद्धा मारले. पण त्यांनी हे उपाय योजताना देशाच्या सीमारेषांचं उल्लंघन केलं नाही. सौदी उंट तेवढे मारले. इराकी उंटांना देशाच्या सरहद्दीचं बंधन कधीच नव्हतं. ते साळसूतपणे ताज्या दमाच्या जंतूंची कुमक घेऊन सौदीत येतच राहिले आणि सौदीतला हुम्मा माल्लेया कधी हटलाच नाही. खरं तर अफाट पसरलेल्या या वाळवंटात रोगनिवारणाचं काम कठीणच. पण सौदी सरकारने आणि आमच्या कमाल बदावी सारख्या डॉक्टरांनी झटून कष्ट घेतलेत. तिथे मच्छर भरपूर आहेत पण मलेरिया नाहीये. आधीच पाणी कमी, तोंडात घालण्यापूर्वी भाज्या फळं धुतली जातातच असं नाही. मतबखातून आणलेलं अन्न सर्रास खाल्लं जातं. तरी देखील इतक्या वर्षात कुणाला जंत झालेले पाहिले नाही. अॅमिबा सारखे जंतू फक्त भारतीयांच्या पोटातून येतात तेवढेच. पण आधुनिक जगाचं द्योतक असलेला टायफॉइडचा चुलत भाऊ साल्मोनेला तिथे भरपूर दिसतो. रोगप्रतिकार शक्तीचा अतिरेक झाल्यामुळे आधुनिक जगात दिसणारे लूप्स, क्रोन्स यासारखे दाहक आजारही वरचेवर आढळतात. सरकारी नोंदीप्रमाणे एड्सचं प्रमाण सौदीमध्ये जवळजवळ 0 आहे. आम्हाला आधी वाटे केस दिसली तरी नोंद करीत नसतील. पण आमच्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यात व्यवस्थित तपास करून सुद्धा क्वचितच एखादा रोगी आढळला. सौदी दवाखान्यांचं किंवा रुग्णालयांचं बिल चुकतं करणं हे अनिवासी लोकांच्या खिशाला झेपत नाही. सौदीत राहणाऱ्या परकी चाकरमान्यांच्या कंपन्या जर त्यांच्या इलाजाचा खर्च द्यायला तयार असल्या तरच त्यांच्यावर उपचार केले जातात. तरीही जर एखाद्याच्या जीवावर बेतलं असेल तर खर्चाचा विचार न करता त्याच्यावर सरकारी रुग्णालयात तातडीचे इलाज आवर्जून केले जातात. त्यानंतरची जबाबदारी मात्र स्वीकारली जात नाही. सौदी अरेबियाची आरोग्य व्यवस्था सौदी माणसांची काळजी आईच्या मायेने पाहते. अनिवासी माणसांना ती तशी पंखाखाली घेत नाही हे खरं आहे. पण नियमांच्या चौकटीत बसत असलं तर मग सापत्न भाव बाळगत नाही. आणि ऐन घडीला तर कुणाचाही प्राण वाचवण्यासाठी शिकस्त करते हे मात्र नमूद करायलाच हवं. प्रकरण समाप्त.